पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटना नेते व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करीत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या। काल रात्रीपासून दिंडोरी, देवळा, सटाणा या भागात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली आहे। कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून पंतप्रधानांच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय जाहीर केले नाही, तर मग मात्र उद्याच्या दौऱ्याला, माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी विरोध करतील आणि मग जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला हे सरकार जबाबदार असेल। कालपासून आम्हाला नोटिसा दिल्या जात आहे, आमच्या कार्यकर्त्यांना पकडलं जात आहे। एवढी पोलीस यंत्रणा या केंद्र सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या, शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी लावलेली। हे करण्यापेक्षा तुम्ही कांद्याची निर्यात बंदी उठवा, आम्ही तुमच्या स्वागताला येऊ, नाही तर विरोध ठरलेला आहे। आज नाशिक जिल्ह्यात जेवढ्या शेतकरी संघटना आहेत व शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना स्थानबद्ध करून आणि मोदी शासनाने हुकुमशाहीची एक झलक या नाशिक जिल्ह्यातली शेतकऱ्यांना दाखवली। इकडे एका बाजूला दरम्यान नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले असून त्यांचा रोड शो देखील सुरू झालाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाडीतून प्रतिनिधी अशोक बिद्री।